हजारो लोक फॉर्म भरायला गेले तर जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले त्यांची भयंकर गोची होणार। एरवी 10 ते 15 उमेदवार फॉर्म भरायचे, त्यामुळे निवडणूक आयोगावर तणाव कमी असायचा, पण आता तो प्रचंड वाढणार आहे। 3-4 हजार फॉर्म पडल्यावर त्या लोकांना चिन्ह वाटप करताना निवडणूक आयोगाची तारेवरची कसरत होणार आहे। एवढ्या लोकांना चिन्ह काय द्यायचं हा त्यांच्या समोरचा खूप मोठा प्रश्न असणार आहे। हजारो फॉर्मची छाननी करण्यासाठी आयोगाला जास्तीचा वेळ लागणार आहे। 300 ते 350 उमेदवारापर्यंत कॅपॅसिटी असलेल्या ईव्हीएम मशीन या निवडणुकीत वापरता येणार नाही, आणि जरी वापरायचं ठरवलंच तर 3500 फॉर्म साठी किती खर्च येईल, किती ईव्हीएम मशीन लागतील, त्यासाठी कशी यंत्रणा राबवायची, स्टाफ मॅनेजमेंट कसं करायचं, मॅन पॉवर कशी वाढवायची, यांसारखे असंख्य प्रश्न उभे राहणार आहेत। जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत त्यांना प्रचार करताना असंख्य अडचणी येणार आहेत। ज्या ठिकाणी प्रचार करायला ती गेले त्या प्रत्येक गावात 4-5 उमेदवार असणार आहे। मग ह्यांना कोण विचारणार आहे? ज्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत त्यांच्या सतरंजा उचलल्यात